वेगवेगळ्या प्रकार योग आपण शिकलो आहोत. त्याच्यात कुंडलिनी योग हा एक भाग आपला राहिला होता, तो आपण आज शिकणार आहोत. कुंडलिनी बद्दल कोणाला काय माहित आहे सांगाल का? कुंडलिनी बद्दल कोणाला काय काय माहिती आहे? कुंडलिनी बद्दल काय काय माहित आहे सांगाल का? जे काय माहित आहे ते. अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा बरं. माझा आवाज ऐकायला येतोय ना? हो मॅडम. हा, मग कुंडलिनी बद्दल कोणीतरी मला माहिती सांगा की जे काय माहित आहे ते कुंडलिनी बद्दल. कुठे असते किंवा काय ऐकलं आहे किंवा काय माहित नाहीये कोणालाच? काय प्रशांत सर सांगाल का? वाट बघत होतो कोणी बघतो, कोणी बोलतोय का, म्हटलं नंतर बोलूयात शेवटी. असं काही नाहीये, ज्याला जे माहितीये त्यांनी सांगावं, दुसरेही सांगतील. आपली सांगा. इडा आणि पिंगला ह्या ज्या दोन नाड्या आहेत, या दोन नाड्या ऊर्जावान ज्यावेळेस होतात त्यानंतर आपली नाभीपासून गुदद्वारापर्यंत ज्या ठिकाणी आपली कुंडलिनी शक्ती असते, ती झोपलेली असते, शांत असते, तर ह्या दोन नाड्या ऊर्जावान झाल्यानंतर सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह होते आणि त्याच्या मार्फत प्रत्येक चक्रातून मूलबंध, स्वादिष्ट, मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत विशुद्धी, आज्ञा चक्र या मार्गाने आज्ञा चक्रापर्यंत येते आणि त्या ठिकाणाहून मग ते सहस्त्रार चक्रापर्यंत आपला प्रवास करते. बरोबर, अगदी बरोबर. अजून कोणाला काही सांगायचंय का? तुम्हाला जे काही माहित असेल ते सांगा. तुम्ही सांगण्याची जेवढी प्रॅक्टिस कराल ना, तेवढं तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे समजाल. गरज नाही आपल्याला माहिती असलेलं बरोबरच असावं किंवा असेल तरच सांगावं, असं काही नाही. कुठून ऐकलं असेल, कुठे वाचलं असेल, तर ते नक्की आपल्या फारच आपण कमी लोक आहोत, तर त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत जा नेहमी. ओके. कुंडलिनी शक्ती, आता त्यांनी जसं सांगितलं, तर आपल्या इथे कसं आहे की नाडी संकल्पना आहे, प्राण संकल्पना आहे आणि कुंडलिनी, बरोबर. तर ह्या सगळ्यांचा चक्र संकल्पना आहे. तर ह्या सगळ्यांचा अंतर्भाव ह्या कुंडलिनी योगामध्ये होत असतो, बरोबर. जसं त्यांनी सांगितलं की जागरण होतं कुंडलिनीचं आणि ती 6 चक्रांचं भेदन करत सहस्त्रार पर्यंत येते आणि नंतर तिचं परमात्म्याशी मिलन होतं, बरोबर. तर आता आपण कुंडलिनी म्हणजे काय, नाडी म्हणजे काय, प्राण म्हणजे काय, चक्र किती आहेत, साधारण अशा प्रकारची आपण माहिती याच्यामध्ये आपण घेणार आहोत. ओके. आता कुंडलिनी शब्दाची व्याख्या आणि विवरण म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये कुंडलिनी बद्दल काय लिहिलेलं आहे, तर ते आपण थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर कुंडले अस्याः स्तः इति कुंडलिनी म्हणजे काय, तर जिला 2 कुंडल आहेत अशी ती कुंडलिनी. तर आता 2 कुंडल कोणाला म्हटली असावी, तर इडा किंवा पिंगला यांना 2 कुंडल म्हटली असावी. कुंडलिनी म्हणजे काय, तर उपनिषदामध्ये वर्णन केलेला नचिकेत अग्नी म्हणजे कुंडलिनी होय, असं सुद्धा ते वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. आता प्रत्येक शब्दाची जर फोड केली जाते, तर तशा अर्थाने आपण जर बघितलं, कुल म्हणजे शक्ती, याच्यामध्ये कु म्हणजे पृथ्वी आणि ल म्हणजे जेथे लीन होतो, म्हणजे जेथे आपण सरेंडर होतो, नम्र होतो किंवा ती जागा आहे, तर त्या ल हा अर्थ ते दर्शवतो. तर पृथ्वीच्या ठिकाणी लीन होणारी शक्ती आहे. आता पृथ्वीचं तत्व मूलाधार तत्वाशी पृथ्वीचं तत्व असतं, बरोबर. तर मूलाधार चक्राचे तत्व पृथ्वी आहे, म्हणून मूलाधार चक्राच्या म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी लीन झालेली अशी ती कुंडलिनी. म्हणजे असे काही वेगवेगळ्या एक सांगू का, असं कुंडलिनी योगाबद्दल असं एक तुम्हाला पुस्तक सापडणार नाही, बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे जे काही संदर्भ आलेले त्याचं एकत्रित करून आपल्याला
त्याची माहिती मिळू शकते. थोड्याफार फरकाने म्हणजे इकडे तिकडे असू शकतं, पण फार फरक नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे फार म्हणजे अजिबात फरक नाहीये, पण शब्द तुम्हाला इकडे तिकडे तुम्हाला मिळू शकतात. ते स्वतःचे आता जे ते हम्म. स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवानुसार जे आलेले आहेत त्यानुसार ते लिखाण झालेले असेल. बरोबर. व्यक्तिगत अनुभव पण कसं आहे, समजा आपण जर विचार केला, भारतामधले ऋषी, रशियातले ऋषी, चीन मधले ऋषी, अमेरिकेतले ऋषी, यांना जे जे काही समजा त्यांच्या दिव्य अनुभव आले आणि त्याच्यात त्यांनी जे लिहून ठेवलं त्याच्यामध्ये तफावत नाहीये. पण तेथील भाषानुसार किंवा प्रत्येकाच्या याच्यानुसार थोडंफार इकडे तिकडे असू शकतं, पण मुख्य त्याचा जो गाभा आहे तो सगळीकडे सेमच आहे. म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकातून आपल्याला पुस्तकाच्या आधारे आपण म्हणू शकतो, पण एखादं असं त्याचं टेक्स्टबुक नाहीये की हे कुंडलिनी योग म्हणजे असं 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 नाहीये. म्हणजे असं अजून तरी कुठे नाहीये, पण प्रत्येक शाखेमध्ये गुरु आपल्या शिष्याला एक ठराविक साधना देऊन त्याची जागृती किंवा ते ज्ञान देत असतो आणि ते गुप्त स्वरूपाचं असतं आणि त्या त्या शाखांमध्ये ते पुढे येतं. कुंडलिनी म्हणजे प्राणशक्ती. आता त्याला त्यांनी विष्णू तीर्थ असंही नाव दिलंय. मी जसं म्हंटल की नावं वेगवेगळी असू शकतात, तर त्याला विष्णू तीर्थ असंही नाव दिलेलं आहे. आता वुड्रॉफ हा जो कोण तत्ववेत्ता होता, त्यांनी काय सांगितलं, कुंडलिनी ही प्राणशक्ती व विश्वशक्ती आहे. ती आध्यात्मिक मार्ग आहे, आध्यात्मिक नर्व आहे पाहिजे. आणि त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेगस नर्व, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगस नावाची जी काही नर्व आहे, तर त्यांनी म्हटलं की ती म्हणजे कुंडलिनी शक्ती आणि ती प्राणशक्ती आहे, ती विश्वशक्ती आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की त्यांना ते तशा प्रकारे उमगलं, त्यांनी ते तसं लिहिलं. नंतर ब्लॅव्हॅटस्की नावाच्या गृहस्थांनी काय लिहिलंय, कुंडलिनी ही विश्वव्यापी विद्युत शक्ती आहे. म्हणजे त्या शक्तीच्या ठिकाणी विद्युत म्हणजे विजेची जी शक्ती आहे ती तिच्या ठिकाणी असते, असं त्यांनी म्हटलं आहे. आता आपण प्राण ही संकल्पना जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला माहितीये की 5 प्रकारचे प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि 5 प्रकारचे उपप्राण आहेत. नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. बरोबर. तर प्राण हा शब्द प्र अधिक अन अशी त्याची फोड होते. प्राण ही एक विश्वव्यापी शक्ती आहे आणि तिचा शरीरात सर्वत्र संचार करून शरीराची सर्व अवयवे चालवीत असते. म्हणजे आपण जर म्हटलं की पूर्ण युनिवर्स मध्ये, पूर्ण विश्वामध्ये प्राण नावाची ही एक अशी शक्ती आहे. आपण म्हणतो जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे किंवा पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. बरोबर. मग ही शक्ती आपल्या आजूबाजूला आहे. तर मानवामध्ये ती काय आहे, तर मानवामध्ये तिचं कार्य आहे की पूर्ण शरीरामध्ये तिचं भ्रमण होत असतं आणि शरीराचं वेगवेगळे अगदी मनासकट सगळी कार्य त्या शक्तीद्वारे चालवली जातात. आपल्या शरीरातील अतिसूक्ष्म पेशीत, रक्तगोलकात, अस्थींमध्ये, नाड्यांमध्ये तीच एक चित शक्ती म्हणजे चित शक्ती भारवून राहिलेली असून लहान मोठ्या सर्वच हालचाली व कार्ये तिच्याचमुळे होतात. म्हणजे तीच चित शक्ती आपल्यामध्ये आहे आणि तिच्यामुळे सर्व कार्य आपले होत असतात. विविध प्रकारच्या कृती, इंद्रिय व परिस्थिती यांच्या भेदाप्रमाणे व गरजेप्रमाणे एकच प्राणशक्ती करीत असते. म्हणजे काय की आपले जे इंद्रिय आहेत किंवा आपण वेगवेगळ्या ऍक्शन ज्या करत असतो किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही शरीराच्या किंवा आपण विचार करून ज्या काही कृती करत असतो, म्हणजे तुमच्या गरजेनुसार ज्या काही कृती करत असतो, तर हे सगळं करणं, हे करण्यामध्ये मनाचा सहभाग पण असतो. म्हणजे तुम्ही विचार कराल तर शरीर आणि मन यांचं एकत्रित करून ज्या काही कृती आपल्या जे काही शरीराचे मनाचे व्यापार घडत असतात ते सगळे या प्राणशक्तीमुळेच घडत असतात. म्हणजे प्राण असेल तरच हे सगळं तुमच्यामध्ये घडून येऊ शकतं आणि त्या प्राणाचं कार्य बदललं की त्याचं नाव बदलतं. एकच प्राण आहे किंवा त्याला महाप्राण म्हणूया किंवा प्राण म्हणूया आणि त्याचं कार्य श्वासाचं घेण्याचं कार्य झालं तो प्राण. अपान खालच्या बाजूनी जर तो जातोय तर तो अपान वायू म्हणजे तोच प्राण, पण त्याचं नाव वेगवेगळं, त्याचं कार्य बदललं की होत. तोच प्राण शरीरामध्ये वेगवेगळी नावं घेतो. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, उपप्राण, नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय ही त्यांची नावं आहेत.
काय माहिती आता हा कुंडलिनी योग असल्यामुळे ह्याचं आपण अतिविस्तार करून सांगायची गरज नाही, कारण का तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना एका नोटमध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. आपला विषय कुंडलिनी योग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जर यांचंच डिस्क्रिप्शन लिहित गेलात तर पुढचं तुमचं लिहायचंच राहून जाईल. बरोबर? 10 मार्कांचा जर प्रश्न आहे तर त्या अनुषंगाने त्याची थोडक्यात माहिती त्या प्रश्नामध्ये तुमची येणं अपेक्षित आहे. मॅडम एक प्रश्न विचारू का? हा विचार. हे उपप्राण जे आहेत, नाग, कुर्म, कृकर, देवदत्त, धनंजय, तर मी एका ठिकाणी यांची जी नावं आहे ही आहे सेम, परंतु त्याला थोडस वेगळ्या नावाने ऐकलं मी, की नागा, कुर्मा, क्रिकरा, देवदत्त, धनंजय. तर हे नागा, कुर्मा आणि क्रिकरा हे बरोबर आहे का, की हे कृकर बरोबर? कृकर आहे, पण कसं आहे आता तुम्ही जर ट्रान्सलेशन त्याचं जर केलं असेल, तुम्ही जर रामला रामा म्हणतो, लक्ष्मणला लक्ष्मणा म्हणतो, मग तू लिहिताना आता जर त्यांनी रामाच लिहिलं तर मग तुम्ही काय म्हणाल त्याला? पण आपण जे संस्कृत मध्ये आपले जे ओरिजिनल टेक्स्ट आहेत किंवा संस्कृत मधून जे काही आता मराठीत येताना, आता नागहा संस्कृत मध्ये म्हटलं नागहा, पण आपण नाग म्हणतो, बरोबर? म्हणजे अशा प्रकारे तो फरक आहे. षटचक्र, आता एक मिनिट. षट म्हणजे 6. षटचक्र म्हणजे महत्वाची 6 आणि आपण सहस्त्रार धरलं तर 7. योगी लोकांनी मानवी शरीराच्या भ्रूमध्याच्या वरच्या भागात 6 चक्रे, भ्रूमध्य म्हणजे इथे याच्या वरच्या भागामध्ये 6 चक्र, त्याची नावं ते आता यांची नावं ही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. एका पुस्तकामध्ये मला सापडली म्हणून मी ती लिहिली. त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, भ्रमर गुंफा, ब्रह्मरंध्र म्हणजे वरच्या ब्रह्मांडातील त्यांनी याला इथून वरच्या भागाला वरचं ब्रह्मांड म्हटलेलं आहे. आणि भूमध्याच्या खालच्या भागात कुठली जी आपल्याला ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. मूलाधार म्हणजे खालून आपण ज्याला वर येतो त्यावेळेला मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र पिंडातील म्हणजे मानवी शरीरातील असं म्हणजे अशा अर्थाने म्हटलंय की ही चक्र मानली गेलेली आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये याच्यातून एवढंच लक्षात ठेवा, 6 चक्र आहेत आणि ती कुठली? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र. काही माहिती आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला जास्त माहिती देण्याच्या उद्देशाने असते, पण पेपरमध्ये लिहिताना तुम्ही 6 चक्रांची नावं फक्त लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ती सुद्धा क्रमाने लक्षात ठेवता आली खालून वर तर ते जास्त चांगलं. आता मूलाधार. मूलाधार चक्र सगळ्यांमध्ये मूलाधार चक्र सगळ्यात खाली असतं. कुठे असतं? मग लिंगाच्या मध्यभागी अधोमुख म्हणजे खालच्या बाजूनी त्याच्या ज्या पाकळ्या म्हणजे त्याचं वर्णन जे केलं जातं त्याचं तोंड कुठल्या बाजूला आहे? खालच्या बाजूला आहे. त्याचा वर्ण म्हणजे त्याचा रंग अतिरक्त म्हणजे एकदम लाल भडक रंग असतो. अतिरक्त म्हणजे लाल भडक रंग. चतुर्दल, चतुर म्हणजे 4 दल म्हणजे 4 पाकळ्या त्याला असतात. आता तुम्ही 4 पाकळ्यांचं म्हटलं तरी चालणार आहे. चतुर्दलच शब्द लिहायला पाहिजे असं नाही, पण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी नावं आढळतात, त्या दृष्टीने मी ही नावं लिहिलेली आहेत. पण तुम्ही 4 पाकळ्यांचं म्हटलं तरी चालणार. 4 दले असतात आणि आता ही 4 दल आहे तर ते तुम्हाला काय दर्शवतात? तर जन्म, मृत्यू, जरा, जरा म्हणजे काय? वार्धक्य म्हणजे म्हातारपण. तर जन्म, मृत्यू, जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण किंवा व्याधी हे दर्शवतात. यांच्या बीजकोशात एक त्रिकोण असून तो इच्छा, ज्ञान व क्रिया यांचा दर्शक आहे. त्याच्याच ठिकाणी 3.5 वलयांची कुंडलिनी निद्रिस्त स्वरूपामध्ये असते. म्हणजे या मूलाधार चक्राच्या ठिकाणी निद्रिस्त स्वरूपाची असते. काही पुस्तकांमध्ये किंवा तुम्ही नेटवरती जरी बघितलं तर त्याची चित्र काढलेली तुम्हाला दिसतात. तर एक चौकोन आहे, त्याच्यात त्रिकोण आहे, त्या चौकोनाला त्या 4 पाकळ्या असतात आणि त्या त्रिकोणामध्ये मग ती कुंडलिनी शक्ती साप खालच्या बाजूला तोंड वेटोळ घेतलेली असं काही दाखवलेलं असतं. किंवा लम हा शब्द लिहिलेला असतो. प्रत्येक शब्दाचा प्रत्येक चक्राला एक वर्ण दिलेला आहे तर तो पण दिलेला असतो. म्हणजे त्याचं ध्यान त्या चक्राकडे करून तो शब्द तो बीजमंत्र उच्चारून केला जातो. लम, वम, यम, हम असं प्रत्येक याचं असतं. पण
अति खोलामध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त एवढं जरी थोडं जरी सांगता आलं तरी त्याच्याबद्दल खूप आहे. आणि लिहिता आलं तर जरूर लिहा, नाही लिहिता आलं तरी हरकत नाहीये. थोडीफार माहिती आणि पृथ्वी तत्व हे तुम्हाला माहित हवं की प्रत्येकाचं तत्व कुठलं आहे. पृथ्वी तत्वाचं द्योतक आहे. बरोबर. आपण ज्या वेळेला क्रिया केली जाते, गणेश क्रिया केली जाते. आता गणेश त्याला नाव का दिलेलं आहे? आपण तिथे तो एक पृथ्वी तत्वाचा द्योतक आहे आणि तिथे आपण गणेश मूलाधार चक्राच्या ठिकाणी गणेश देवता मानली गेलेली आहे. तर त्या ठिकाणी ते साफ आपण केलं जातं म्हणून त्याला गणेश क्रिया असं नाव केलेलं आहे. स्वाधिष्ठान. आता दुसरं चक्र कुठलं आहे? खालून तुम्ही वर येत आहात. बरोबर. शिवणीच्या ठिकाणी आहे मूलाधार चक्र. मग स्वाधिष्ठान त्याचं स्थान कुठे असतं? तलिंग मूलामध्ये असतं. जलतत्वाचं ते द्योतक आहे. त्याला 6 दल असतात. आता इथे 6 दल कशाचं दर्शवतात? तर आपले षड रिपू म्हणजे 6 काम, क्रोध, मद, मोह, मत्सर वगैरे 6 जे रिपू आहेत, शत्रू आहेत माणसाचे, तर त्यांचं द्योतक म्हणजे म्हणून ते 6 दल दाखवलेले. आपण मगाशी जसं 4 बघितलं की जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि व्याधी, तसं हे षड्रिपूंचं द्योतक आहे. आता तिथे काय असतं? स्व अधिष्ठान. स्वाधिष्ठानची जर तुम्ही फोड केली तर स्व अधिष्ठान. बरोबर. सामान्य जीवाचे मन तेथे जीवात्मक स्वरूपामध्ये अधिष्ठित असते म्हणून याला स्वाधिष्ठान चक्र असं नाव आहे. म्हणजे त्याला स्वाधिष्ठान असं का म्हणलेलं आहे? सामान्य जीवाचं मन म्हणजे स्वत्व तिथे त्या ठिकाणी असतं म्हणून त्याला स्वाधिष्ठान चक्र आहे. आता याच्यामध्ये अजूनही ऍडिशन करता येईल की प्रत्येक ठिकाणाचे स्वभाव काय आहे आणि काय, बरीच माहिती सगळी आपल्याला मिळते. तुम्हाला जर ऍड करता आली तर तुम्ही करू शकता. मणिपूर चक्र नाभिस्थानाच्या ठिकाणी असतं. त्याचा रंग निळा असतो आणि तेजस तत्व ते दर्शवतं. आता जर तुम्ही विचार केला की मणिपूर चक्र समान वायू तिथे असतो. बरोबर. अग्नी, जठराग्नी तिथे असतो मणिपूर चक्राच्या ठिकाणी, म्हणजे तिथे तेजस तत्व आलं. बरोबर. अनाहत चक्र कुठे असतं सांगाल का? मध्यभागी छातीच्या. बरोबर. अनाहतचा अर्थ काय होऊ शकतो? अनाहत अनाहत म्हणजे कुठल्याही 2 वस्तूंचा स्पर्श न होता जो ध्वनी उत्पन्न होतो त्याला अनाहत म्हटलं जाऊ शकतं. आणि जो 2 वस्तूंचा स्पर्श होऊन ध्वनी होतो त्याला काय म्हणतात? आहत. 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 आहतनाद आणि अनाहतनाद. बरोबर. अना. बाकीच्यांना माहित आहे का ही गोष्ट? अनाहत बद्दलच माहित आहे का काही? प्लीज कोणीतरी बोला. म्हणजे कसं आहे ना, आम्हालाही बरं वाटतं की समोरून काहीतरी रिस्पॉन्स आला ना की मग माहित नसेल तरी हरकत नाही, माहित नाहीये म्हणा, पण काहीतरी बोललं ना म्हणजे आपण असं वाटतं की एखाद्या भिंतीच्या समोर जाऊन उभं राहिलंय आणि बोलतोय, अशा प्रकारचं वाटतं. खरं सांगते, समोरून एक प्रतिक्रिया आली की आपल्याला बरं वाटतं ना. म्हणजे जसं टाळ्यांचा कडकडाट आला की कलाकाराला बरं वाटतं. म्हणजे ठीक आहे, आपण व्यवस्थित चाललोय असं असं वाटतं. तशाच प्रकारे. ठीक आहे. अनाहतनाद हृदय चक्राच्या ठिकाणी असतं, म्हणजे त्या ठिकाणी जे चक्र असतं तिथे छातीच्या मध्यभागी. द्वादश दल म्हणजे त्याला 12 पेटल्स असतात. ते जे कमळाप्रमाणे त्याला प्रत्येक चक्राला दिलेली आहे, तर त्याला 12 पाकळ्यांचं ते असतं. वायू तत्व. आता तुम्ही विचार करा, छातीच्या मध्यभागी आहे, तिथे आपल्या फुफ्फुस असतात. बरोबर. चं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं की नाही? लक्षात येत आहे? कसं आपल्या शरीराशी, आता ही चक्र तर आपल्याला दिसणार नाही, म्हणजे मानवी शरीर फाडून बघितलं तर चक्र दिसत नाही. ते त्यांना दिव्य दृष्टीने ज्या वेळेला ते म्हणजे तुमची ज्याला आध्यात्मिक शक्ती जागृत होते त्यावेळेलाच तुम्हाला ती जाणवतात किंवा त्या दिसू शकतात. बरोबर. त्याचे रंग म्हणा किंवा त्याचा स्पर्श तुम्हाला तो जाणवू शकतो. पण आपण जर शरीराच्या दृष्टीने विचार केला तर शारीरिक कार्य तिथले तिथले वायू त्या प्रकारे करत असतात. आता पृथ्वी तत्व मूलाधार चक्राच्या ठिकाणी तुम्ही विचार करा की तिथे
मांड्या म्हणा, खालचा जो भाग आहे, कमरेच्या खालचा जो भाग आहे तो खूप काय म्हणूया सॉलिड पार्ट, म्हणजे काय म्हणता येईल, घन स्वरूपाचा असतो, बरोबर. मग पृथ्वी जे तत्व आहे ते तिथे जास्त असतं. तुम्ही वर आलात, स्वाधिष्ठान चक्र, तिथे आपलं काय असतं, युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय वगैरे सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे लिक्विड त्या ठिकाणी, पाणी, द्रव पदार्थ तिथे जास्त प्रकारचे असतात. हा, मग तिथे जल तत्व असतं. त्याच्यावर तुम्ही आलात, मणिपूर चक्राच्या ठिकाणी अग्नी असतात. तुमचं अन्न पचनासाठी ज्या काही आवश्यक क्रिया केल्या जातात, तर तिथे तो अग्नी, आपण जठरा अग्नी म्हणतो, बरोबर. त्या अग्नीमध्ये अन्न टाकतो आणि तो पचतो, आणि मग त्याचा नंतर रस तयार होऊन तो आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केला रक्तामध्ये ऍब्सॉर्ब केला जातो, आणि नंतर तो पूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी पाठवला जातो. अशा प्रकारे आपण जर लक्षात ठेवलं तर इथे अग्नितत्व असतं, म्हणजे खाली पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व. वर आलो, छातीच्या मध्यभागी फुफ्फुस असतात, हृदयाचं कार्य चालू असतं, फुफ्फुसांचं कार्य, हवा श्वास आत घेतो, सोडलं जातं, हे जे क्रिया, त्यामुळे तिथे वायुतत्व असतं. आता इथे काय आहे, अनाहत ध्वनी ऐकू येतो, म्हणजे तिथे आपोआप तुम्हाला जसं हे म्हणाले तसं, की आवाज, अनाहत नाद म्हणजे काय, दोन वस्तू, कुठलाही आवाज ऐकू येण्यासाठी दोन वस्तू एकमेकांवर आपटल्यानंतरच आपल्याला आवाज ऐकायला येतो. टाळी वाजवायची झाली तर एका हाताने टाळी नाही वाजवत, दोन हात आपले एकमेकांना आपण आपटतो, त्यावेळेला ती टाळी होते, बरोबर. तर त्याला म्हणायचं आहत नाद. आणि हा आता इथे छातीच्या मध्यभागी किंवा हृदय कमल असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी येणारा जो नाद आहे, तर तिथे काहीही तुम्ही, तिथे घर्षण नाहीये, काही नाहीये, तरी सुद्धा तो नाद ऐकायला येतो. तर दिलेला तुमचं आहे ते म्यूट करा, कोण आहे? बालाजी सरांचं, की झालं. ईश्वरी लीलाभूमीचे हे स्थान असून येथे चित्त स्थिर झाल्यास ईश्वर आपल्या देहाची क्रिया कशी चालते याचं ज्ञान आपल्याला होतं. तुम्ही ज्या वेळेला पुढे पातंजली योगदर्शनचा अभ्यास करत जाल, त्यावेळेला ज्या वेळेला तिसरा पाद आहे, विभूतीपाद, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. योगामध्ये तुमची खूप प्रगती झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात, आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही धारणा केली किंवा ध्यान केल्यानंतर तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त होते त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हृदये चित्त संवित असं म्हटलेलं आहे, की हृदयावरती जर तुम्ही काही वर्ष, म्हणजे वर्षानुवर्ष साधना केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला चित्तामध्ये, चित्त संवित म्हणजे तुम्हाला सगळं ज्ञान तुम्हाला होतं, चित्ताचं ज्ञान तुम्हाला होतं, देहाच्या क्रिया सगळ्या कशा चालतात, म्हणजे चित्ताच्या स्तरावरची तुम्हाला कंट्रोल तुम्हाला मिळतो, त्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात. याला जीवात्म्याचं स्थान म्हणूनही ओळखलं जातं. पुढचं आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र आपलं असतं कंठ प्रदेशामध्ये. इथे कुठल्या ग्लँड असतात माहितीये का? गळ्याच्या ठिकाणी, गळ्याच्या ठिकाणी कुठल्या ग्रंथी असतात? थोरेसिक, थोरॅसिक हा शब्द थायरॉइड. छातीशी वापरला जातो. थोरॅसिक कॅव्हिटी, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन ग्रंथी इथे असतात. तर या चक्रांचा संबंध वेगवेगळ्या ग्रंथींशी सुद्धा आहे, बरोबर. आपण मूलाधार चक्राशी बघितलं तर आपल्या सगळ्या सेक्स ग्लँड खाली असतात. त्याच्यानंतर तुम्ही वर आला तर ऍड्रिनल ग्लँड असतात. त्याच्यावर पोटामध्ये तुमच्या मणिपूर चक्राची पिनियल ग्लँड वगैरे, त्या नाही सॉरी पॅन्क्रियाज वगैरे या ग्रंथी तिथे असतात. मग त्याच्यावरती तुम्ही छातीच्या इथे आलात तर थायमस ग्लँड असते. इथे आलात तर तुमची गळ्याच्या ठिकाणी थायरॉइड पॅराथायरॉइड असते. तुम्ही वर आज्ञा चक्राशी तुम्ही गेलात तर पिनियल ग्लँड असते, बरोबर, आणि पिट्युटरी ग्लँड असते. म्हणजे असं प्रत्येक चक्रांशी त्या त्या ग्रंथींचा सुद्धा संबंध आहे. त्यामुळे चक्रांची साधना केल्यानंतर त्या ग्रंथीतून निघणारे हॉर्मोन्स वरती तुमचा कंट्रोल यायला ते योग्य प्रमाणात सुद्धा स्त्रवाला लागतात. म्हणजे हा वेगळा विषय, पण त्यांचा परिणाम ह्या ग्रंथींवरती पण दिसून येतो.
याला 16 पाकळ्या असतात आणि इथे आकाश तत्व असतं. आवाज येतो ना इथून आपल्याला, बरोबर? गळ्यामधून आपला आवाज येतो. आवाज येण्यासाठी पोकळी असायला लागते, बरोबर? तर तो पोकळीच्या माध्यमातून आवाज हवेतून आपला जात असतो. तर तिथे आकाश तत्व असतं. नंतर आज्ञा भ्रूमध्याच्या ठिकाणी असतं, त्याला 2 पाकळ्या असतात. नंतर आता 2 पाकळ्या याच्यामध्ये आपल्याला योगाची साधना केल्यानंतर तुम्ही सांख्य शिकता आहात, बरोबर? प्रकृती पुरुष हे तुम्ही शिकलात. थोडंफार माहिती आहे ना तुम्हाला प्रकृती आणि पुरुषची? आहे की नाही? का नाही? झालंय फर्स्ट टर्मला? हा. तर द्रष्टा आणि दृश्य म्हणजे काय? द्रष्टा पुरुष आणि दृश्य प्रकृती. तर अशा प्रकारे भोक्ता आणि भोग्य म्हणजे जो जो कोणी भोग घेतोय तो कोण? पुरुष. आणि जी भोगली जाते ती म्हणजे प्रकृती. भोग्य वस्तू का आहे, तर ह्याच्यामधला जो भेद आहे तर तो भेद प्रथम लक्षात येतो इथे तुम्ही ज्या वेळेला लक्ष केंद्रित करता किंवा ध्यान धारणा करता त्यावेळेला तुम्हाला ते तिथे लक्षात येतं. या कमळाच्या बिंदूतून म्हणजे त्याचं वर्णन असं केलेलं आहे की या कमळाच्या बिंदूतून सतत अमृताचा स्त्राव होत असतो. या कमळाची कांती अवर्णनीय आहे, सुवर्णवत आहे किंवा कर्पूरवत आहे. म्हणजे कर्पूर म्हणजे कापूर असे कोणी याचे वर्णन करतात. येथेच परमात्म्याचे विश्रांती स्थान आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, आपण विपरीत करणी वगैरे असं केलं जातं तर त्यावेळेला काय म्हटलं जातं की इथून जो सोमरस पाझरत असतो तो सोमरस आपल्या अग्निकुंडलामध्ये जाऊन नष्ट होऊ नये म्हणून विपरीत स्थितीतलं आसन केलं जातं की पाय वर आणि मग तो सोमरस तिथेच योगी त्याचं सोमरस पान करतो अशा प्रकारे. तर या ठिकाणाहून ते अमृताचा स्त्राव पाझरत असतो असं म्हटलेलं आहे. आता खालची 6 कमळं 6 चक्र किंवा कमळ सुप्त असल्याने अमृत कालाग्नी कुंडात पडते, ज्यामुळे जीवाला देहाच्या ठिकाणी जरा मृत्यू भोगावे लागतात. म्हणजे असं वर्णन केलेलं आहे पुस्तकांमध्ये की हे जे काही अमृत म्हटलेलं आहे त्यांनी, तर ते अमृत आपलं खाली पाझरत आणि जो काही अग्नी आपला आहे त्याच्यामध्ये ते पडून नष्ट होतं. आणि ते जितक्या लवकर नष्ट होईल तितक्या लवकर तुम्हाला वार्धक्य येईल आणि मृत्यू ते संपेल त्यावेळेला तुम्हाला मृत्यू येईल, बरोबर? आणि योगी लोक हे जे अमृत आहे ते नष्ट होण्यापासून वेगवेगळ्या खेचरी मुद्रा किंवा वेगवेगळ्या मुद्रा करून ते खाली पाझरण्यापासून ते त्याला अडवतात आणि त्याच्यामुळे योगी लोकांचं आयुष्य हे जास्त असतं, बरोबर? त्यांना वार्धक्य आणि मृत्यू यांना ते लांब ठेवू शकतात. तुम्ही हठप्रतिपेकीचा किंवा पुढे जसा अभ्यास करत जाल तेव्हा आता जे मी काही म्हणते आहे तर ते तुम्हाला लक्षात येईल. पुरुषोत्तमाची अधिष्ठान भूमी आहे. आता पुरुषोत्तम म्हटलेलं आहे म्हणजे आपण पुरुषोत्तम कोणाला म्हटलेलं आहे? पुरुष प्रत्येक जर जीवात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्याला पुरुष म्हटलंय तर पुरुषोत्तम म्हणजे ईश्वर आपण ज्याला म्हणू शकतो, बरोबर? तर त्याची ती अधिष्ठान भूमी आहे जेथे जीव स्वस्वरूपी लीन होऊन समरस्य अनुभव घेत असल्याने याला अद्वैत भूमी असेही म्हणतात. समरस्य म्हणजे काय? तो लीन होतो. आपण लययोगाचा अभ्यास केलाय ना की ज्यावेळेला लीन होतो, एकरूप होतो, त्यालाच अद्वैत म्हणजे दोन राहत नाही, एकच होऊन जातो. तर अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. 6 चक्रांपैकी मणिपूर, अनाहत व आज्ञा या 3 चक्रांना अनुक्रमे ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रग्रंथी अशी नावे असून ती पुत्रेष्णा, वितेष्णा, लोकेष्णा अशा नावांनी ओळखली जातात. ही नावं आहेत ना तुम्हाला खूप नवीन आहेत, तर तुम्ही ही 3च नावं लक्षात ठेवली तरी चालणार आहे की ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी आणि रुद्रग्रंथी अशा ग्रंथी असतात. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. आणि ज्या वेळेला कुंडलिनी चक्रांचा भेद करते त्यावेळेला या ग्रंथींचा सुद्धा भेद करते. ह्या 3 ऐषणांचा, ऐषणा याचा अर्थ काय? इच्छा असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या इच्छा ह्या आपल्या चक्रांशी निगडीत असतात.
प्रत्येक चक्राशी जर तुम्ही बघितलं तर रंग असतो, देवता असतं, त्याचं तत्व असतं, नंतर त्याचा बीजमंत्र असतो, त्याच्या ठिकाणी मानसिक स्वभाव वेगवेगळ्या दिलेले आहेत. मग ते स्वभाव बिघडले तर कुठले आजार होऊ शकतात, ते चक्र बिघडलं तर. अशा स्वरूपाचं वर्णन तुम्हाला खूप ठिकाणी वाचायला मिळेल. ज्ञानचक्षूंचे उन्मिलन झाल्याशिवाय देहात्म भाव नष्ट होत नाही. उन्मिलन म्हणजे काय? उमळणं. ज्ञानचक्षु म्हणजे काय? ज्ञानाची कवाड, चक्षु म्हणजे डोळे. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्हाला हे जे काही ज्ञान, गहन ज्ञान आहे, ते ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होतं, त्यावेळेला तुमच्या देहाबद्दलची जी काही इच्छा किंवा त्याच्याबद्दलची आसक्ती आहे, तर तो तुमचा भाव तुमचा नष्ट होतो. आणि मग पुढे काय होतं? तुमची प्रज्ञा जागृत होते. प्रज्ञा, ज्ञाचा अर्थ ज्ञान. प्र म्हणजे काय? विशेष ज्ञान. तर प्रज्ञा, तुमची जी काही तुम्हाला विशेष ज्ञान, आधी ज्ञान असतं, पण हे जे काही आध्यात्मिक विशेष ज्ञान आहे, तर ते तुम्हाला प्राप्त होतं. तर ते कसं होतं? तर ह्या चक्रांचं भेदन झाल्यानंतर ते तुम्हाला प्राप्त होतं. इथे मला वाटतं एक मिनिट हा. ओके. आता आपण नाडी सहस्त्रार चक्रांचं एक इथे कुठेतरी राहिलंय. नाडीचा आपण जाणून घेऊया. नाडीचा अर्थ, नाडी हा शब्द नड नड याच्यातून झालेला आहे. नड्यते अनया इति नाडी, म्हणजे त्याचा अर्थ संस्कृत मध्ये काय आहे? नड्यते अनया इति नाडी, म्हणजे जिच्या योगाने अंतःशरीरातील शक्ती गमन चालते ती नाडी होय. नड म्हणजे गमन करणं, म्हणजे जीव प्रवाहित होतं ती नाडी. नदी आपण म्हणतो की नाही, नदी हा शब्द त्याच्यापासूनच तयार झालेला आहे. नदी ही सतत प्रवाहित असते. त्याचप्रमाणे नाड्यांमधून शक्ती ही सतत प्रवाहित असते आणि म्हणून तिला नाडी असं म्हटलं जातं. जिच्या योगाने अंतःशरीरातील शक्ती गमन, म्हणजे शक्ती इकडून तिकडे होण्याचं काम केलं जातं, तिला नाडी असं म्हटलं जातं. शक्तीचा स्त्रोत म्हणजे उगम, शक्ती जिथून उगम पावते ती म्हणजे नाडी. नाडी ही सूक्ष्म पदार्थापासून बनलेली असल्याने ती डोळ्यांना दिसू शकत नाही. आपण जर ह्या सगळ्या नाड्या, ही सगळे चक्रांसाठी आपण बॉडी ओपन करून बघितली तर ते दिसत नाही. या इमॅजिनरी नाड्या आहेत. शरीरातील नाड्यांची संख्या, आता खूप वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी नाड्यांची संख्या तुम्हाला आढळू शकते. कुठे कुठे 72,000 नाड्या म्हटलंय, कुठे कुठे 3.5 लाख म्हटलेलं आहे, 3.5 कोटी म्हटलंय. असं वेगवेगळे संख्या तुम्हाला आढळू शकतात. यातील आता ज्या काही नाड्या आहेत त्याच्यातल्या 101 नाड्या प्रमुख आहेत. त्याच्यातल्या 14 म्हणजे 101 मधल्या सुद्धा 14 नाड्या प्रमुख आहेत आणि त्याच्यातल्या 3 या मुख्य नाड्या आहेत. तर त्या 3 मुख्य नाड्या कुठल्या? इडा, पिंगला आणि सुषुम्ना. त्याच्यातली महत्वाची, अजून त्याच्यात महत्वाची कुठली? सुषुम्ना. तर सूक्ष्म प्रवाहवाहिका त्याला म्हटलं जातं किंवा योग नाडी असंही म्हटलं जातं. त्याचा प्रभाव आहे तो शरीरावरती या नाड्यांचा पडत असतो. सुषुम्नेतून कुंडली शक्ती एकेका चक्राला भेदत वर वर चढत जाते. त्यासाठी नाड्यांची शुद्धी करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला आपण जे म्हटलेलं आहे हठयोगामध्ये, शरीर शुद्धी आवश्यक आहे. का आवश्यक आहे? शरीर शुद्धी असेल तर तुमच्या नाड्या शुद्ध राहतील आणि तरच प्राणाचा प्रवाह हा चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि पुढची जी आध्यात्मिक प्रगती ही याच्यावर अवलंबून आहे. सूक्ष्म नाड्यांची जी काही चक्र आहेत त्याला पद्म किंवा कमळ असं म्हटलं जातं. या सर्व नाड्यांचा उगम कुठून झाला? तर कंद कंद अशी संकल्पना आहे की त्या कंदापासून या नाड्यांचा उगम झालेला आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर एखादं बीट आहे आणि त्या बीटाला कसं वर फांद्या फुटलेल्या असतात, तशा प्रकारे एक खाली कंद आहे आणि त्याला वर नाड्या त्याच्यापासून निघालेल्या आहेत. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. मनुष्याच्या शरीरात लिंग व गुदा यांच्या मध्यभागी असलेल्या शिवणीच्या वरच्या बाजूस व बेंबीच्या खालच्या बाजूस एक त्रिकोणाकृती कंद असून
येथूनच पाठीच्या कण्याचा प्रारंभ होतो. म्हणजे पाठीचा कणा कुठून निघतो, तर या कंदापासूनच निघतो. आणि हे कुठे आहे, तर आपलं लिंग आणि गुदा यांच्या मध्यभागी आहे. आणि ते कुठे, तर शिवणीच्या वर आणि बेंबीच्या खाली हा अशा प्रकारचा कंद आहे. पाठीचा हा कणा ळ अक्षरातल्या आकृतीप्रमाणे तयार झालेल्या हाड्यांच्या मणक्यापासून तयार झालेला असतो. म्हणजे ळ अक्षराची कशी जी दोन बोक, आता असं जर केल्यावरती या बोकांमधून त्याचं वहन हे होत असत. सुषुम्ना नाडी मेरुदंडाच्या पोकळीतून मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करते व तेथून क्रमाक्रमाने वर स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी चक्रामध्ये जाते, जेथे तिला दोन फाटे फुटतात, एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे जातो. पश्चिमेकडील फाटा मेरुदंडाच्या मणक्यांतून सहस्त्रार चक्रापर्यंत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत जातो आणि दुसरा पूर्वेकडील फाटा भुवयांच्या मध्यभागी असणाऱ्या दोन पोकळ्यांच्या आज्ञा चक्रातून सहस्त्रार चक्रातून पर्यंत तो जाऊन बसतो. म्हणजे त्या इथून दोन फाटे फुटतात आणि एक वेगळ्या रस्त्याने जातो आणि दुसरा वेगळ्या रस्त्याने जातो. बरोबर. या सुषुम्ना नाडीच्या दोन्ही बाजूस दोन नाड्या आहेत, म्हणजे एक एक नाडी थोडक्यात. डाव्या बाजूस असते तिला काय म्हणतात? डाव्या बाजूस असते तिला काय म्हणतात? इडा. इडा. आणि उजव्या बाजूस असते तिला काय म्हणतात? पिंगला. पिंगला. तर डाव्या बाजूस इडा नाडी असून ती शुक्ल वर्ण, शुक्ल म्हणजे कुठला वर्ण? काळा. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. धूम्र, धवल. 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 शुक्ल म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळा. बरोबर. रक्तवर्ण म्हणजे लाल. तर शुक्ल वर्ण म्हणजे पांढऱ्या रंगाची चंद्ररूपिणी. आता तुम्ही विचार करा, इडा नाडी म्हणजे चंद्र नाडी, म्हणजे तिचा रंग पांढरा असणार. बरोबर. तर ती चंद्ररूपिणी शक्तिरूप व मूर्तिमान अमृत आहे. उजव्या बाजूची पिंगला नाडी सूर्यरूपिणी व रक्तवर्ण आहे. इडाचे बहिर्गमन डाव्या नाकपुडीतून होते, तर पिंगलाचा अंतप्रवेश उजव्या नाकपुडीतून होतो, असं वर्णन आहे. इडा नाडीला गंगा नाडी म्हटलं जातं, पिंगलेला यमुना नाडी म्हटलं जातं आणि सुषुम्नेला सरस्वती नाडी असं म्हटलं जातं. आता तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायला झाली तर इडा 2 अक्षरी शब्द आहे, गंगा 2 अक्षरी शब्द आहे, पिंगला 3 अक्षरी शब्द आहे, यमुना 3 अक्षरी शब्द आहे. अशा तऱ्हेने तुम्ही लक्षात ठेवू शकता. या आज्ञाचक्रामध्ये या एकत्र येतात आणि म्हणून या स्थानाला त्रिवेणी असं म्हटलं आहे. त्रिवेणी, 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. सॉरी. सुषुम्नेचे मूलाधारातले द्वार ब्रह्मद्वार असून ते कुंडलिनीच्या वेटोळ्याने बंद असते. म्हणजे आता जर एक नाडी घेतली तर तिला वरचं पण द्वार असणार आहे आणि खालचं पण द्वार आहे. तर खालचं जे द्वार आहे तर ते कुंडलिनीच्या वेटोळ्याने बंद केलेलं असतं. खालच्या बाजूला ती कुंडलिनी असते. ती कशी असते तर आता आपण त्याचं वर्णन बघणार आहे. कुंडलिनी, नाभीच्या खाली एक सर्पाकार शक्ती वेटोळे घालून बसलेली असते, तीच कुंडलिनी होय. म्हणजे कुंडलिनीचं वर्णन एक सर्पिणी म्हणजे फिमेल, एक स्त्रीलिंगी आहे, ती सर्पिणी आहे ती. तर ती कशी आहे तर 3 पूर्ण आणि 1 अर्धे असे 3.5 वेटोळे घेतलेली आहे. आणि ती कशी आहे, अधोमुखी आहे. तिचं तोंड आहे ना ते खालच्या बाजूला असतं आणि ती निद्रिस्त असते, म्हणजे ती झोपलेली असते. बरोबर. सुप्त स्वरूपामध्ये असते. आता कुंडलिनी नावाप्रमाणेच कुंडलित अथवा वेटोळे घालून राहणारी असते. उडियान बंधाने खालचा वायू वर खेचण्यास
तसेच कुंभक करून प्राणवायू नाभीच्या खाली ढकलण्यास आरंभ केला. म्हणजे आता तुम्ही या दोन गोष्टी स्वतःमध्ये इमॅजिन करायचं आहे. तुम्ही उडियान बंद लावला, उडियान बंद लावल्यावर काय होणार? तुमचा मूलबंध आपोआप लागतो की नाही? मूलबंध तुम्ही लावताच कुठलीही साधना करता त्यावेळेला, आणि उडियान बंद सुद्धा लावलेला आहे. मग त्यावेळेला तो काय होतो? खाली वायू खालच्या दिशेने जाऊ शकतो का? वायू तुमचा खालच्या दिशेने जाऊ शकतो का उडियान बंद लावल्यानंतर? नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. म्हणजे जो अपान वायू खाली जाणार आहे ना, तर त्याला तुम्ही रोखलेलं आहे. बरोबर लक्षात येतंय का? अपान वायू ज्याला म्हटलं जातं, जो खालच्या दिशेने जातो. म्हणजे आपल्याला पोटात गॅसेस झाले, अपान वायू सरत असतो. आपण संडासला जातो, अपान वायू तिथे काम करत असतो. आपण लघवीला जातो, अपान वायू काम करत असतो. किंवा शरीर संबंधांमध्ये सुद्धा अपान वायू काम करत असतो. बरोबर. तर हे अपान वायूचं काम खालच्या दिशेने जाणं आहे, तर ते पूर्णपणे रोखलं जातं. आता तुम्ही इथे म्हणजे जालंधर बंद लावला आहे. म्हणजे काय केलं आहे? तुम्ही कुंभक लावलाय म्हणजे जालंधर बंद लावलेला आहे. मग कुंभक लावलाय तर तुम्ही प्राणाला सुद्धा रोखून धरलंय की नाही? श्वास कोंडून ठेवला. म्हणजे उडियान लावता त्यावेळेला आपसुकच तुमची श्वास सोडलेली अवस्था आहे आणि तुम्ही प्राणाला पण वरून येण्यास आणि जाण्यास रोखून धरलेलं आहे. लक्षात येते तुम्हाला शरीराची स्थिती कशी होते ती? ओके. उडियान बंधाने खालचा वायू वर खेचण्यास तसे कुंभक करून प्राणवायू नाभीच्या खाली ढकलण्यास आरंभ केला. म्हणजे नाभीस्थानी असणाऱ्या मणिपूर चक्राच्या खाली व भूमध्यापासून तर नाभी स्थानापर्यंत असलेल्या सुषुम्ना नदी नाडीच्या द्वाराशी असलेली कुंडलिनी एकाएकी जागृत होऊन आपले वेटोळे हळूहळू उकलवयास लागून काही काळाने सरळ होते. थोडक्यात होतं काय? जो वायू आहे तो तुम्ही त्या वायूला आतमध्येच अडकवून ठेवता. प्राणवायूची दिशा वरच्या बाजूला आहे, तिला खाली करता. अपान वायूची दिशा खाली आहे, तिला तुम्ही वर करता. आणि त्याच्यामुळे होतं काय की तुमचा समान वायू आहे, तर तो समान वायू तुमचा वाढतो, जागृत होतो. आणि समान वायूमुळे काय होतं? ती कुंडलिनी आहे ना, तर एखाद्याला धक्का मारल्यावरती तो कसा झोपेतून जागा होईल, तशी तर त्या अग्नीमुळे जो अग्नी तयार होतो त्या अग्नीमुळे समान वायूमुळे ती झोपेतून जागी होते. आणि जी खाली तोड केलेली आहे ना, अरे काय झालं, माणूस झोपलेला उठून बसतो, तशी ती तिचं तोंड आहे ते वरच्या दिशेने होतं. आणि जी वेटोळी घातलेली आहे ना, ते तिचे वेटोळे सुटतात आणि एक एक वेटोळा उकलावायला सुरुवात होऊन ती सरळ होते. आणि मग ती सरळ झाली. आता ती सुषुम्नेच्या तोंडाशी वेटोळे घालून बसलेली आहे, पण ती सरळ झाल्यावर ती या सुषुम्नेतून वर जायला लागते आणि एक एक चक्र भेदत 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 ती वर येते सहस्रार पर्यंत. काही काळाने ती सरळ होते. त्यावेळी सुषुम्नेचे द्वार मोकळे होऊन आजपर्यंत परस्परांशी उभा दावा करणारे पण सख्य झाल्यामुळे एक झालेले प्राण. आता उभा दावा करणारे का म्हटलेलं आहे? तर प्राणवायू आणि अपान वायू वेगवेगळ्या दिशेने कार्य करतात. बरोबर. म्हणून पण याच्यामध्ये आता ह्या क्रियेत काय होत आहे? त्यांचं सख्य होत आहे ना. तो वरचा खाली येतोय, खालचा वर येतोय, म्हणजे एकमेकांना ते मिळतात. बरोबर. तर अशा प्रकारे सख्य झाल्यामुळे प्राण आणि अपान हे दोघे वायू सुषुम्नेत गेल्यामुळे इडा पिंगलाशी त्यांचा वियोग झाल्यामुळे योग्यास मरण प्राय दुःख होते. म्हणजे योग्याची अवस्था काय होते थोडक्यात त्याचं वर्णन हे आहे. कुंडलिनी सर्पिणी जागी झाली म्हणजे ती हृदय कमलाखाली असलेला वायू पिऊन अस्थि म्हणजे हाडं, शिरा आणि मांस यांचे सत्व शोषते. नासिके बाहेर जाणाऱ्या वायूला अधोगामी करते आणि अधोगामी अपानाला ऊर्ध्वगामी करते व षट चक्रांचा भेद करते. अशा प्रकारे कुंडलिनी शक्ती जागृत करून योगी पुरुषास आत्मसुखाचा लाभ घेता येतो. कुंडलिनी शक्ती ही भुजंगाप्रमाणे असून ती 3.5 वेटोळे घालून मूलाधार चक्रात स्वस्थ निद्रिस्त असते. या 3.5 वेटोळ्यांचा संबंध कोणी ओंकाराच्या 3.5 मात्रांशी लावतात, तर कोणी तिचे 3.5 वेढे तुर्येशी संबंधित अशा प्रकारे त्यांनी तुर्येशी संबंधित लावतात.
तर अशा प्रकारे ह्या कुंडलिनीचं जागृती होत असते आणि ती चक्रांचा म्हणजे जागृत होणं आणि मग भेदन करणं. म्हणजे पहिल्यांदा ती जागृत होते आणि नंतर भेदन करत करत ती सहस्रारपर्यंत येते आणि तिथे आल्यानंतर मग ती परमात्म्यामध्ये विलीन होते किंवा आत्मा परमात्म्याचं मिलन होतं आपण म्हणतो. तर ती योग्याची लय होतो म्हणजे त्याला तो परमात्म्यामध्ये स्वत्व विसरून जातो आणि एकरूप होतो. अशी स्थिती त्याला प्राप्त होते आणि त्या स्थितीत काय होतं हे योग्यालाही कळत नाही किंवा आतापर्यंत कोणीच सांगू शकलं नाहीये की त्या स्थितीमध्ये काय होतं. फक्त एक आनंदाची स्थिती असते एवढं मात्र सगळेजण म्हणजे वर्णन त्याचं एवढंच सगळ्या ठिकाणी आढळून येतं. तर याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे का? इथे आपला कुंडलिनी योग आणि आपले वेगवेगळे योगांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सगळे संपलेले आहेत. नेक्स्ट याच्यापासून आपण ध्यानाबद्दल वेगवेगळ्या ध्यान प्रक्रियेबद्दल माहिती आपण घेणार आहोत. कोणाला काही विचारायचं आहे? समजलं आहे का हे? अशोकजी तुम्हाला समजलं आहे का? आहात का तुम्ही? हो हो हो. ठीक आहे. मॅडम आता याचा PDF देणार ना तुम्ही? हो हो देते. आता आता बघा काय काय चुका आहेत देते. मी आता उद्या पाठवून देते. त्या चुका आहेत त्या सुधारते आणि पाठवून देते. आणि आधीच्या ते पण मागचं पाठवल्यात ना? पाठवली आहे ना हा आधीची? फक्त ती एक याच्या अगोदरची जी आहे प्राणायाम योगाची राहिली आहे का त्याची? हो मग ती पण दोन्ही पाठवून देते. हो चालेल. हो मॅडम. आपण एक ओंकार करूया आणि संपवूया. डोळे बंद. श्वासावरती लक्ष. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. एक ओंकार. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. हरि ओम तत्सत. थँक्यू. ठीक आहे मी पाठवून देते तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देते. सर मला तुम्ही ग्रुपमध्ये ऍडमिन करा ना. मला वाटतं म्हणून मी मागची पाठवली नव्हती की काय, कारण मी सेंड नाही करू शकत आहे.